तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे। आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण अयोध्या नगरीमध्ये आलेलो आहे आणि ही बघा आपल्या पाठीमागं ही राम की पेढी असं त्याला बोलतात, पण एक सरयू नदी आहे। तुम्हाला एक जुनी सरयू नदी दाखवलेली आहे आणि तिथे कसं आहे जास्त पाणी असल्यामुळे इकडे राम की पेढी नवीन बांधलेली आहे। इथे पण भोपाभर पाणी आहे, तुम्ही आंघोळ स्नान करून श्रीरामाचं दर्शन घेऊ शकता। तर आपण 2023 मध्ये पण आलो होतो आणि आता ही दुसरी फेरी आपली आहे 2025 मध्ये। कसं असतं येण्यासाठी प्लॅनिंग नाही तर बोलावा पाहिजे, बोलावा नसेल तर काहीच फायदा नाही। आपण आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथे येण्यासाठी कसं यायचं हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मी। तर नवीन असाल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की या। आपण थंडी पण खूप आहे आणि कुठून यायचं, कसं यायचं, कुठली गाडी पकडायची हे तुम्हाला मी सांगणारच आहे। तर सगळ्यांनी नक्की या आणि बोला सगळ्यांनी जय जय श्रीराम। चला आता आपण इथून लोकमान्य टिळक जाणार आहोत आणि आता दाखवतो मग रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत। आता आपली लोकल पण आलेली आहे। आता मी टिळकनगरला उतरलेलो आहे आणि इथून आता आपण जाऊया, आपले एक्सप्रेस थांबतात त्या स्टेशन तिकडे जाऊया। चालत जावं लागलं इथून आपल्याला। दाखवतोय बघा आपण तिकडे जे थांबतात गाड्या एक्सप्रेस त्या साईडला चाललेलो आहे। हे बघा रस्ता इकडे। आपले लोकलचं स्टेशन आहे, तिथून मला वाटते 10-15 मिनटं लागतात। जे एक्सप्रेस मेल वगैरे गाड्या थांबतात त्या स्टेशनला जायला, टर्मिनस टिळकनगर टर्मिनस बोलतात त्याला, तिकडे 10-15 मिनटं लागतात। तर आपण इथं चालत चाललेलो आहे। नमस्कार मित्रांनो, तर आपण टिळकनगर टर्मिनसला आलेलो आहे आता आणि आपला आता 2 वाजलेले आहे। तर गाडी आपली यायला 2 टाईम आहे, तोपर्यंत आपण तर वेटिंग करूया। आता आपण जाणार अयोध्या नगरी, भरपूर दिवसांनी जाणार आहोत। तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवेन, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आपण तिकडे जाऊन खूप एन्जॉय करणार आहोत आणि मजा पण येणार आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, सपोर्ट करा, लाईक करा। गाडी लागलेली आहे, सकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि आता 6 वाजता गाडी सुटेल अयोध्या ते लोकमान्य टिळक अशी गाडी आहे। तर चला आता सुटल्यावर तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो मी। चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला आणि आपला इथून 26 तासाचा प्रवास होणार आहे। आपल्याला सीट वगैरे सगळं भेटलेलं, मस्त आरामात करून आता पुढे जाऊ।
बघा आता आपली गाडी लखनौला पोचलेली आहे, कारण ह्या गाडीला लखनौ हॉल्ट नाही पण प्रयागराज स्टेशन बंद असल्यामुळे ही गाडी इकडून लखनौवरून फिरून आणले। आता 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला 28 तास हा प्रवास पूर्ण झालेला आहे। अजून आपल्याला 3 तास लागणार पुढे जायला। खूप कंटाळा पण आलेला आहे। बघा पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो। मित्रांनो 32 तास पूर्ण झाले आणि फायनली आपण अयोध्याला आता पोहोचलेलो आहोत। आता इथून आपण बाहेर जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं इथून। बघा सगळी ही गाडी इकडे आहे। आता आपण बाहेर पडूया इथून, तेव्हा तुम्हाला समजेल की कसं जायचं पुढे मंदिरापर्यंत। जर अयोध्या कॅन्टला तुम्ही उतरले तर तुम्हाला इथून रिक्षा करून जावं लागेल, आणि जर अयोध्या धामला उतरले तर तुम्हाला चालत गेलं तरी चालेल। आता मी अयोध्या कॅन्टला उतरलेलो आहे, तर आपण इथून रिक्षा करून 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास आहे, ते तुम्हाला दाखवतो। चला आता आपण पुढे जाऊया। मित्रांनो आता आपण इथं अयोध्या धामला उतरलेलो आहे। जर तुम्ही अयोध्या कॅन्टला उतरलात तर तुम्हाला रिक्षा करायची आहे, नाहीतर रिक्षाची गरज लागणार नाही। धामला उतरलं तर एकदम बेस्ट होईल। आता मी कॅन्टला उतरलो म्हणून रिक्षाने आलो मी, आणि 30 रुपये घेतले आपले आता पर पर्सनचे। बघा मित्रांनो आता मी तो रूम घेतलेला आहे, 850 रुपयाला आपल्याला रूम भेटलेला आहे। एकच बेड आहे, डबल बेडसाठी तुम्हाला महाग पडेल। ज्यावेळी मी 2023ला आलो अयोध्यामध्ये त्याच बिल्डिंगमध्ये मी रूम घेतली, तुम्हाला दाखवतो। बघा इथं आता ही बघा ही रूम आहे, सिंगल बेड आहे। अशी रूम तुम्हाला 850 मध्ये मिळून जाईल। धर्मशालेमध्ये पण तुम्हाला रूम मिळेल, पण 1200-1500, कारण आता महाकुंभ मेला भरल्यामुळे लोक सगळे अयोध्येला येत आहेत, आणि त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे हे लोक भाडं आता वाढवलेलं आहे। तर आपण थोडीशी बार्गेनिंग करून 1800 पर्यंत घ्यायचं रूम। काय आता माझं ते मी पहिले आलो होतो तेव्हा मी दाखवलं त्याला पहिलेचं माझं एक मी इथं आलो होतो म्हणून, त्याच्यामुळे त्यांनी मला 850 पर्यंत रूम प्रोव्हाइड केली। तर तुम्ही पण असं बार्गेनिंग करून 800-900 पर्यंत मिळून जाईल। सिंगल बेड आहे, नॉन AC आहे। आता आपण फ्रेश झालेलो आहोत मस्त रूमवरती। संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि मंदिर रात्री 9 वाजता उघडा असतो। तर आता आपण दर्शनाला जातो, तुम्हाला दाखवतो बाहेर आता दर्शनाला पुढे काय करणार आहे ते। मित्रांनो हे बघा गर्दी किती शिवनारायण व जयचंद जी आप लोग
हे बघा मित्रांनो, ही सरयू नदी आहे, जुनी आहे. कारण इथे पहिले लोक इथे स्नान करायची, पण आता कसं पाणी जास्त असल्यामुळे इथे कोण वाहून जाईल, कुठे काय होईल म्हणून त्याही आता एक रामपेढे आणले, तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती मी नवीन. इकडे कोण जास्त येत नाही, पण ही जुनी सरयू नदी आहे, बघून घ्या. तुम्हाला श्रीरामाची जन्मभूमीचं दर्शन करायचं आहे आणि रामकी पेढी आणि हनुमान की गडी असे 3 ठिकाण तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपलं सगळं झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहेत आपल्या रूमवरती. तर चला आता आपण जाणार आहोत. आता आपलं चेकआउटचं टाईम झालेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला, धन्यवाद मित्रांनो. पुढची व्हिडिओ लवकरच येईल आपली, ती पण बघा आणि ही तर बघा, तर हिला पण लाईक करा. तर धन्यवाद.